आपल्या देशात बघा दारूचं आणि सिगारेटचं व्यसन आहे लोकांना. व्यसन वाईटच असतं. आता माझ्या डोक्यात येतं मग हे लोक प्रोडक्शन का बंद करत नसतील? तयारच करायचं नाही ना ते जर इतकं वाईट असेल तर. आणि विदेशी दारूच्या नावाखाली नकली दारू पण आहे असं मी ऐकतो आहे की 70% दारू नकली विकल्या जाते आपल्या देशामध्ये अंग्रेजीच्या नावाखाली. आणि तंबाखू तर जाहीर आहे. त्या सिगरेटच्या पाकिटावर गव्हर्नमेंटच्या नियमानुसार काहीतरी चित्रविचित्र कॅन्सरने खराब झालेला चेहरा दाखवून वगैरे भीती दाखवून प्रबोधन करतात लोकांचं. बंद का करत नसतील प्रोडक्शन? तर हा विचार आताच नाही, मी नागपूरला असतानाच की एवढं शहाणपणा लोकांना शिकवायचं त्याच्यापेक्षा बंद करून टाकायचं प्रोडक्शन. तर मला खूप लोकांनी सांगितलं की ते शक्य नाही, त्याच्यात रेव्हेन्यू खूप मिळतो, म्हणजे तंबाखू टोबॅको हे त्याच्यामागे आर्थिक गणित आहे आणि लोक व्यसनी होत आहेत. मग आमच्या डोक्यात असं आलं, ही गोष्ट तेव्हाच कॉलेजमध्ये असताना म्हणजे माझ्या डोक्यात आली होती की मार्केटिंग, की हे जे तंबाखू आणि दारू प्रकरण आहे ते जर परदेशात आपण का नाही पाठवू शकत, एक्सपोर्ट का नाही करू शकत आपल्या इथे तयार होणारी. मी लहानपणी काही लोकांनी मोहाची दारू आपल्याकडे तयार होते, ते आम्हाला शब्द माहीत होते. मोहाची दारू फार चांगलीच आहे, ते एक प्रकारची वाईन आहे समजा आपण. अनेक फळांपासून वाईन्स तयार होतात. तंबाखूपासून मग विड्या तयार करत बसल्यापेक्षा सिगार कशी तयार करता येईल होममेड. तर हे व्यसन जर लागलं आपल्या लोकांना, शेतकऱ्यांना विशेषतः, आपलं जे व्यसन कशाचं पण लागतं. मला नवल वाटतं तंबाखू कसा काय खाता येतो, पण तो खातो आपण. त्याच्या सिगरेटी उडतो. आम्ही पण कॉलेजमध्ये असताना सिगरेटी फुंकायचो. पण व्यसन म्हणजे ते एन्जॉय करणं पार्टीमध्ये तसं राहिलेलं नाही आपल्याकडे. लोक बेवडेच होत आहेत दारू पिऊन पिऊन. मी दारूच्या दुकानावर प्रचंड गर्दी. या लोकांना डॉलरचं व्यसन कसं लावता येईल हा विचार माझ्या डोक्यात आला. तर टुरिझमचं मार्केटिंग शिकत असताना व्यसन तर लागणारच तंबाखूचं आणि दारूचं, पण त्यातून डॉलर कमवण्याचं व्यसन लावता येईल की काय. त्यामुळे आम्ही त्याच्या जाहिराती तयार करणं, इथे या स्टुडिओमध्ये हे सिगार किंवा होममेड वाईन याची जाहिरात कशी तयार करायची की जेणेकरून ते जगभर कसं विकलं जाईल. तर इंडिया इनबाउंड ॲग्रो टुरिझमच्या निमित्ताने वाईन परदेशात पाठवता येऊ शकते. आणि परदेशात कसं पाठवता येईल, एक्सपोर्ट कसं करता येईल, त्याला केंद्र शासन पण तुम्हाला सपोर्ट करू शकतं. कारण ही जी पॉलिसी आहे की आपल्याला डॉलर कमवता आलं पाहिजे. आपले लोक आपणच दारू तयार करून आपल्याच लोकांना पाजून आणि बेवडे. परदेशातलं दारू पिण्याची पद्धत वेगळी आहे. आपल्याकडे व्यसनी होऊन त्याच्या रोगराई आणि कॅन्सर अशा तऱ्हेने ती जी तंबाखू आणि दारूशी संबंधित जे लोक आहेत त्याचे आरोग्याचे प्रॉब्लेम तयार होत आहेत. व्यसनच करायचं असेल तर मग त्यातनं डॉलर कसे कमवता येतील. म्हणून आपल्याकडच्या स्त्रियांनी लोणचं पापड करत बसल्यापेक्षा जर वाईन तयार केली, अगदी जांभळाची, पेरूची. माझे एक परदेशी मित्र होते आणि ते पेरूची वाईन तयार केली होती, द्राक्षाची. हे आणि घरात तयार करता येते वाईन. जसं लोणचं पापड करता येतं ना, तसं वाईन पण तयार करता येऊ शकते. फक्त त्याला जागतिक मार्केट मिळून देणं. आणि शेतकरी बरेचसे अडाणी असल्यामुळे, अडाणी म्हणजे हे उद्योजक अडाणी नाही, अज्ञान असणं त्याचं. आणि ते शेतीशी संबंधित लोक जास्त अडाणी आहेत आणि ते राजकारणाच्या नादाला लागलं. म्हणजे त्यांना व्यसनं दोनच लागले, व्यसनं लागले, राजकारणाचं व्यसन किंवा दारूचं व्यसन किंवा सिगरेट तंबाखूचं व्यसन. याच व्यसनाला डॉलर कमवण्याचं व्यसन जर लागलं आपल्याला, तर खूप चांगला परिणाम, खूप आर्थिक विकासाचा त्याचा संबंध आहे. तर ते वेळ आम्हाला लागलेलं आहे की त्याच्या जाहिराती कशा करता येतील, म्हणजे जगभर कसं ते पाठवता येईल. तर अनेक चांगल्या तज्ज्ञ लोकांशी किंवा त्यांचा सल्ला, किंवा मी रोटरी क्लबच्या काही लोकांची मदत घेतो आहे. आणि ते लोक तयार आहेत की ते एक्सपोर्ट कसं, इथे एक्सपोर्ट करणारे एक्सपर्ट लोक आहेत. म्हणजे एक्सपोर्ट कसं करावे शिकवणारे पण लोक आहेत. ऑनलाईन पण त्याचे क्लासेस आहेत. पण अट एकच की आपल्या देशातली वाईन, होममेड वाईन किंवा वाईन आणि सिगार म्हणजे तंबाखूशी संबंधित प्रॉडक्ट हा परदेशात जाऊन त्यातनं डॉलर कसं मिळवता येईल हे व्यसन लावून घेण्या किंवा कसं लावता येईल याची जाहिरातीसाठी आम्ही सध्या काम करतो आहे. म्हणजे विड्या सिगार कसे तयार करा, हे सिगारचं बॉक्स आहे. आणि होममेड सिगार जसे जगातले फेमस सिगार आहे, 500-500 रुपये किंमत असते एका सिगारची. 500 रुपये काय, 100-150 रुपये, 1,000-1,000पर्यंत किंवा पंचतारांकित हॉटेलमध्ये सिगार विकले जातात. वाईनला तर खूप डिमांड आहे इंडियन. पण ते प्युअर पाहिजे. परदेशात पाठवताना आपण त्याच्यात भेसळ करणे किंवा माल खालच्या दर्जात ते चालणार नाही. जसं आपल्याकडे फळं परदेशात जातात, हापूस आंबा जातो, तसं ह्या प्रोडक्टला प्रचंड डिमांड येऊ शकते. किंवा ती कशी आणता येईल आणि डॉलर कमवण्याचं व्यसन कसं लावता येईल
त्याचं चर्चा चिंतन आणि त्यावर काही जाहिरात तयार करता येतील की काय, त्यातल्या तज्ज्ञ लोकांशी चर्चा, हे सध्या स्टुडिओमध्ये आम्ही करत असतो. इंडिया इनबाउंड ॲग्रो टुरिझम, परदेशी पाहुण्यांचे सहर्ष स्वागत आणि एक्सपोर्ट करणं, इथलं तंबाखूचं आणि वाईन संबंधित प्रोडक्ट. इंडिया ॲग्रो टुरिझम.